नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिक नगरी देखील सज्ज झालेली आहे। आपल्यासोबत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर आहेत। सर, कशा पद्धतीचा बंदोबस्त, काय नेमकं नियोजन आहे 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर? 31च्या पार्श्वभूमीवर मागच्या एका आठवड्यापासून अँटी टेरर ड्राईव्ह नाशिक शहरामध्ये सुरू आहेत। त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये 31 तारखेला स्पेसिफिकली 3000 अधिकारी अंमलदार नाशिक शहर पोलीसचे तैनात असणार आहेत। 600 होमगार्ड्स तैनात असणार आहेत। त्याचबरोबर जे वेगवेगळे आमचे स्क्वॉड्स आहेत, स्पेशल ब्रांच आहे, अँटी नार्कोटिक्स सेल आहे, क्राईम ब्रांच आहे, बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड्स आहेत, क्विक रिस्पॉन्स टीम्स आहेत, तर ह्या सर्व अलर्ट आणि महत्त्वाच्या पॉईंट्सवर तैनात असणार आहेत। नाशिककरांना दरवर्षी सगळ्यात जास्त मनस्ताप त्रास जो होतो तो रॅश ड्रायव्हिंग आणि ड्रिंक अँड ड्राईव्हचा, या दोन टर्म्सवर, या दोन गोष्टींवर आपण नेमकं काय सोल्युशन बघतोय? नाशिक शहरामध्ये 31ला 65 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे आणि ठिकठिकाणी जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर त्या ठिकाणी पोलीस प्रेझेन्स असणार आहे। आणि ड्रंक अँड ड्राईव्हचे जे सर्व नाकाबंदी पॉईंट्स आहेत त्याच्यामधले जे महत्त्वाचे नाकाबंदी पॉईंट्स किंवा रोड्स आहेत तर त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचं चेकिंग नाशिक पोलीसतर्फे करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणी जर अशा प्रकारे ड्रंक अँड ड्राईव्ह करताना जर आढळून आलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। काही ठिकाणी असं देखील बघायला मिळतं की खाजगी फार्म हाऊस असतात त्या ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन केलं जातं, पार्टीजमध्ये अशा पद्धतीचे बेकायदेशीर पदार्थ वापरले जातात। यांच्या संदर्भात काही आपण ड्राईव्ह घेतो आहोत का? आपल्याकडचे जे काही फार्म हाऊस आहेत किंवा अशा प्रकारचे काही आउटस्कट्सला रिसॉर्ट वगैरे आहेत तर त्याच्याशी कॉर्डिनेशन आणि त्याच्या चेकिंगसाठी मागच्या 2 दिवसापासून लोकल पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचची पथकं ॲक्टिव्ह आहेत। त्याचबरोबर अँटी नार्कोटिक्सच्या दृष्टीने आम्ही मागच्या आठवड्यामध्ये शहरामध्ये काही ड्राईव्ह घेतलेला होता। सर्व जे नार्कोटिक्सचे ऑन रेकॉर्ड क्रिमिनल्स आहेत तर त्यांची घरं चेक करण्यात आली आणि त्यांची काय करतायत ते चेक करण्यात आलं। त्याचबरोबर जे पानटपऱ्या आहेत शहरातल्या सर्व पानटपऱ्या या एकाच वेळेला अचानकपणे चेक करण्यात आल्या। त्याचबरोबर शहरातली जी गोडाऊन्स आहेत की ज्यामध्ये अशा प्रकारचा काही अंमली पदार्थांचा साठा मागे मिळाला होता तर ती सर्व गोडाऊन्स आपण पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचच्या टीम्सनी चेक केलेली आहेत। सर, काय आव्हान असणार आहे आपल्या नाशिककरांना नवीन वर्षाच्या अनुषंगाने? नाशिककरांना, सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। नाशिक पोलिसांतर्फे आव्हान आहे की खूप जल्लोषात आणि आनंदात नवीन वर्षाचं आपण स्वागत करा। फक्त कुठल्याही प्रकारे ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा अशा प्रकारे काही करू नका की ज्याच्याकडून आपले कुटुंबीय किंवा आपले मित्र यांच्या जीवितास धोका निर्माण होईल। खूप खूप धन्यवाद। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची ही थेट भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करताना कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी नाशिककरांनी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन विशालसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।